सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त डिसेंट फाउंडेशन पुणे आणि श्रीराम देवस्थान ट्रस्ट रामवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं। या शिबिरात विविध आरोग्य तपासण्यांसह महिलांच्या आरोग्यावर विशेष भर देण्यात आला। या प्रसंगी पोर्ट एस्कॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या CSR निधीतून महिलांच्या स्तन कर्करोगाच्या पूर्व तपासणीसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनचं मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी आस्था उपक्रमाअंतर्गत 167 महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली। शिबिरादरम्यान मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं। त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील महिला लाज किंवा आर्थिक अडचणींमुळे अनेकदा आजाराकडे दुर्लक्ष करतात। स्तनाचा कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात ओळखल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र उशिरा निदान झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे वेळेत तपासणी करणं अत्यावश्यक आहे। तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी माहिती देताना त्यांनी 14 वर्षांच्या मुलींना HPV लस घेण्याचं आवाहन केलं। ही लस भविष्यातील धोके टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून प्राथमिक आरोग्य केंद्रात विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती दिली। या शिबिरात विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत रक्तदाब, शुगर, हृदय, मूत्ररोग तपासण्या करण्यात आल्या। माऊली आय केअरच्या माध्यमातून नेत्र तपासणी करून 117 गरजूंना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं। हिंद लॅब मार्फत रक्त तपासण्या करण्यात आल्या, तर दंततज्ज्ञ डॉक्टर जागृती ताजने यांनी दंत तपासणी केली। मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉक्टर यब्बे आतार, डॉक्टर दयानंद गायकवाड, डॉक्टर आशुतोष बोळीच, डॉक्टर जागृती ताजने, नेत्रतज्ञ विकास बोंद्रे, आरोग्यसेवक विवेक अत्रे, अलका मुंढे, तपासणी तज्ज्ञ ज्योत्स्ना चतुर, सपना बेलवटे, उज्ज्वला गवळी, छाया पाटील, रेश्मा ढोमसे, पूजा शिंदे, रुपाली कुटे, यश शिनगर, मंगेश पवार, मानसी बोळीज, आशा सेविका, तसेच श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश ताजने, इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ट्रस्ट आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या रामवाडी निरगुडे या ठिकाणी आपण आस्था कॅन्सर पूर्व तपासणी आणि जनजागृती अभियानाचं आयोजन खरं तर केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित डिसेंट फाउंडेशनचे सचिव आदरणीय डॉक्टर यब्बे आतार सर, त्याचबरोबर सर्व तपासणी तज्ज्ञ ज्यांचा या ठिकाणी सरांनी नामोल्लेख केला, त्या सर्व तपासणी तज्ज्ञ सौभाग्यवती सपनाताई बेलवटे, उज्ज्वलाताई गवळी, छायाताई पाटील, रेश्माताई ढोमसे, पूजाताई शिंदे, रुपालीताई कुटे आदी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकारी मंडळ, विश्वस्त, उपस्थित सर्व माता भगिनींचं मनापासून स्वागत करत असताना खरं तर डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण आस्था कॅन्सर पूर्व तपासणी आणि जनजागृती अभियान जुन्नर तालुक्यामध्ये राबवत आहोत। आपल्या तालुक्याच्या तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षाताई गुंजाळ आणि डॉक्टर आमेजी डोकेसर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम खरं तर सुरू झालेला आहे। आपण पाहतोय आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं झालेली आहेत आणि 5 धरणं झाल्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात कृषी क्रांती झाली आणि कृषी क्रांती झाल्याच्यामुळं या ठिकाणी केमिकल पेस्टिसाइड खत औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि हा वाढत असताना त्याचबरोबर कॅन्सर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढतोय आणि हा झपाट्याने वाढलेला कॅन्सर, त्यामध्ये विशेषतः महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हे 2 कॅन्सर खूप मोठ्या प्रमाणात वाढतात आणि ग्रामीण भागातल्या महिलांना याचं ज्ञान नसल्यामुळे किंवा अज्ञानात चूक मानणाऱ्या ह्या महिला किंवा ग्रामीण भागातल्या महिला आपण पाहतो की आजार अंगावर काढतात, कुटुंबात सांगत नाहीत किंवा जर मला काही आजार निघाला तर माझ्या कुटुंबाचं काय होईल किंवा एवढे पैसे कुठून आणायचे, ऑपरेशन कसं होणार, कुठं करायचं, त्या सगळ्या प्रश्नांमुळे खरं तर ग्रामीण भागातल्या महिला पुढे येत नाहीत आणि म्हणून आपल्या भारतामध्ये या कॅन्सरचा मृत्यूचा दर खूप मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून डिसेंट फाउंडेशनने हा अभिनव उपक्रम खरं तर सुरू केलेला आहे। अगदी काही वेळात या ठिकाणी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनीताई कुळमेथे या देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। खरं तर हा उपक्रम सुरू करत असताना आपण आपल्या परिसरात पाहतो
आपल्या अंगणवाडी सेविका अनिताताई गुंजाळ ज्यांच्या पतीचा रात्री आपण या ठिकाणी सन्मान केला. खरं तर अतिशय कमी वयाची ही महिला, तिला सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरमुळे आपला जीव गमावा लागला. अशा अनेक महिला आपण आपल्या परिसरात आपल्या समाजामध्ये पाहतो की कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामुळे ते घाबरून जातात. परंतु जर आपण वेळेत योग्य तपासणी केली तर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जर आपली तपासणी झाली तर आणि जर आपल्याला तो समजून आला, कारण प्रत्येक गाठ ही काही कॅन्सरची नसते, त्यामुळे अनेकदा महिला घाबरून जातात. घाबरण्याचं काही कारण नाही. त्याच्यावर आता खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आलेलं आहे, विकसित झालेलं आहे आणि त्यामुळं त्याचे ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस झालेले आहे. गेल्या दोन वर्षामध्ये आपण जवळपास 20 महिलांची सर्जरी सुद्धा केलेली आहे आणि त्या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि पूर्ववत चांगल्या पद्धतीचं जीवन त्या जगत आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण सुद्धा न घाबरता न लाजता ह्या सर्व तपासण्या या ठिकाणी करून घ्याव्यात, अशी आपल्याला खरं तर डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आणि या सर्व ट्रस्टच्या वतीनं विनंती करतो. खरं तर मला या देवस्थान ट्रस्टचं मनापासून कौतुक करायचंय ते यासाठी की आपल्या सांप्रदायिक कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला आपण सामाजिकतेची जोड दिली आणि खरं तर गेले 7 दिवस, या 7 दिवसांमध्ये आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहात त्याबद्दल सुद्धा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. नुसतं धार्मिक कार्यक्रम न घेता आपण सामाजिक कार्यक्रम सुद्धा, आता पहिल्या दिवशी आपण ज्येष्ठांना आधार कार्डांचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर आता उद्या, आज हा कॅन्सर तपासणीचा कॅम्प आपल्या या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर उद्या बाकी इतरही तपासण्या आपल्या या ठिकाणी होणार आहेत. मोफत आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये नेत्र तपासणी असेल, ज्यांना चष्म्याची गरज असेल अशा लोकांना आपण चष्मे सुद्धा त्या ठिकाणी मोफत दिले जाणार आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण न घाबरता न लाजता या तपासण्या करून घ्या. जर आपण बाहेर ही तपासणी करायची म्हटलं तर जवळपास आपल्याला 2,500 ते 3,000 रुपये खर्च येतो. पण मंडळाच्या माध्यमातून खरं तर आणि श्री दिनेश दोंडीबा कांडके यांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही तपासणी या ठिकाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. याचा सर्वांनी आज लाभ घ्या अशीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फाउंडेशन कॅन्सरपूर्व तपासणी व जनजागृती अभियानाच्या मार्फत डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या निरगुडे गावच्या सर्व महिलांसाठी आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच आस्था फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, या डिसेंट फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी निरगुडे गावामध्ये श्रीराम देवस्थान ट्रस्ट रामवाडी यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं हार्दिक असे स्वागत करते. डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम गेली 2 वर्षापासून आपल्या गावामध्ये राबवले जात आहेत. सर, मागेच मला वाटतं आपण संत तुकाराम विद्यालयामध्ये देखील मुलींच्या, किशोरवयीन मुलींच्या बाबतीत देखील अतिशय सुंदर असं व्याख्यान त्या ठिकाणी ठेवलं होतं. त्या ठिकाणी माझी मैत्रीण छायाताई असो, गवळीताई पण उपस्थित होत्या. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी मुलींना केलं. योग्य वेळात काय होतं, कधी कधी मुली काही गोष्टी घरी सांगायला असतात, परंतु ही लाज बाळगल्यानंतर म्हणजे आजाराचं कोणत्या पद्धतीमध्ये, म्हणजे कुठल्या स्टेज पर्यंत तो आजार जाऊन पोहोचतो हे सांगूही शकत नाही. म्हणून महिलांनी आज यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आपले डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक असो सन्माननीय जितेंद्र दादा पिडवई, त्याचप्रमाणे डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी सन्माननीय अत्तार सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपले देखील श्रीराम देवस्थानच्या वतीने आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करते. त्यानंतर महिलांना एक विनंती राहील, आपण ज्यावेळेस हे आरोग्य तज्ञ या ठिकाणी आपली तपासणी करत असतील त्यावेळेस आपल्या ज्या शंका असतील किंवा जी काही तपासणी करायची असेल ती मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता, न लाजता प्रत्येक गोष्ट आवर्जून मॅडमला विचारा. आणि कसं आहे, मगाशी सांगितलं सरांनी, ज्यावेळेस आपण शिक्षणाच्या बाबतीत विचार करतो तर एक स्त्री शिकली तर ती तिचं कुटुंब शिकवते, एक कुटुंब शिकलं तर एक गाव शिकतो, एक गाव शिकला तर हळूहळू संपूर्ण देश प्रगतीच्या पथावर जाऊन पोहोचतो. तसंच काहीसं आजारपणाचं पण आहे. जर आपल्याला आपलं कुटुंब सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपल्या
त्यांची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. सर, आता बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांना इथे यायची इच्छा होती, पण तपासणी केल्यानंतर बाई मला काही वेगळा आजार निघतो की काय, परत हे काही तात्पुरती थोडी तपासणी होणार, पुढे जाऊन मला पुणे मुंबईला जायला लागतं की काय, असा विचार करून बरेच महिला आलेल्याच नाहीये. पण कसं आहे, सरांनी मगाशी सांगितलं, जर देवाच्या कृपेने कोणाला काही निघू नये, मी या ठिकाणी परमेश्वराला विनंती करते की सगळ्यांची तपासणी सुखरूप हो आणि कुठल्याच महिलेला कुठल्याच प्रकारचा आजार होऊ नये. पण एखादीला चुकून काही म्हणजे पहिल्या स्टेजवर असो एखादा आजार असेल तर त्याच्यावरती या ठिकाणी इलाज होणार आहे. आणि कॅन्सर हा असा आजार आहे, त्याची जर म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर त्याचं निदान झालं तर त्याच्यावरती उपचार होतात. म्हणून अशी कुठलीच शंका बाळगायची नाहीये की मला आता असं असं सांगितलंय, आता माझं काही खरं नाही, असं नाही. कुठल्याही स्टेज म्हणजे शेवटच्या स्टेजला जायच्या आत जर आपण त्याची तपासणी केली तर हा कॅन्सर हा आजार बरा होणार आहे. म्हणून न लाजता न घाबरता सर्वांनी उपस्थित असलेल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्या डिसेंट फाउंडेशनच्या ज्या सगळ्या कर्मचारी आहेत त्यांना सहकार्य करायचंय आणि न घाबरता न लाजता आपली तपासणी करून घ्यायची. पुन्हा एकदा सर्वप्रथम उपस्थित महिलांचं या ठिकाणी मी आभार मानते की तुम्ही धाडस केलंय या ठिकाणी तपासणी करण्यासाठी येण्यासाठी. आणि मला असं वाटते अजूनही ज्या महिला कोणी आल्या नसतील तर त्यांना फोन करा आणि या ठिकाणी बोलवून घ्या, कारण ही तपासणी महिलांसाठी होणं अतिशय गरजेची आहे. कारण आपण बघतो की आपल्या सर्वांच्या लाडक्या या ठिकाणी गुंजाळताई होत्या, माझ्या चांगल्या परिचयाच्या मॅडम होत्या त्या. सर म्हणजे कल्पनाही करू शकत नव्हतं की मॅडमला असं काही आजार झालेला असेल, पण चेहऱ्यावरती मॅडमनी कधीच असं दाखवलं नाही की म्हणजे मी अशा भयानक आजाराला सामोरे जाते म्हणून आताच काही वेळ गेलेली नाही. अजूनही आपल्या कोणी महिला घरी असतील तर त्यांना फोन करा आणि या ठिकाणी बोलून घ्या. मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर असा उपक्रम या ठिकाणी श्रीराम देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी राबवलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण निरगुडे गावाच्या वतीने या ठिकाणी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे आभार मानते आणि थांबते. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर अश्विनी ऋषी कुळमेते, सध्या तालुका आरोग्य अधिकारी जुन्नर, पंचायत समिती जुन्नर येथे तालुक्याच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडत आहे. कार्यक्रमाला यायला बरंच उशीर झालाय कारण आज सोमवार असल्यामुळे कामांचा जरा व्याप असतो. पण मी आल्यानंतर नंबर्स बघितले आपले की किती तपासण्या झाल्या आहेत, काय आहेत. आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या मार्फत हे आज जे कार्यक्रम राबवला जात आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मी आज नाही तर ह्याच्या आधी बरेच वेळ ह्यावर संवाद साधलेला आहे. ह्याआधी बरेच आपली आरोग्यविषयक शिबिरं, मेळावे आणि प्रत्येक एक नवीन कार्यक्रम डिसेंट फाउंडेशन तर्फे आपल्याकडे राबवला जातो. आरोग्याविषयी तर असतातच, पण समाजातील इतर घटकांविषयी त्यांचे कार्यक्रम बरीच आहेत आणि त्यांचा प्रचार प्रसार आपल्यापर्यंत असणारच. आज झालेल्या महिला दिनाच्या ज्या पाच दिवसांच्या या शिबिरांमध्ये आज जो हा उपक्रम घेण्यात आला आहे तर बिडवाई सरांकडनं मला एक कळलं होतं की आपल्याकडे मॅडम नवीन मशीन्स आलेल्या आहेत आणि मी मागचे 2 वर्ष या तालुक्यात काम करते, तर मी सातत्याने त्यांची प्रगती बघितलेली आहे आणि त्यांचा उत्स्फूर्तपणा पण बघितलेला आहे की ते नवीन गोष्टी तालुक्यात आणण्यासाठी किती कार्यक्षम असतात आणि किती उत्सुक असतात. तर आपल्याकडे सरांकडे फाउंडेशनच्या मार्फत 3 नवीन मशीन लॉन्च झालेल्या आहेत. त्यांचं सध्याचं फोकस हा कॅन्सर रिलेटेड जनजागृती, त्याच्या तपासण्या आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय यासाठी शिबिरं राबवली जात आहे. त्यामध्ये जी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगसाठी, मॅमोग्राफीसाठी आणि थर्मल स्क्रीनिंगसाठी मशीन्स आपल्याकडे अवेलेबल झालाय, त्याचा लाभ आपल्या महिलांना व्हावा यासाठी हे शिबिर आयोजन आपण केले होते. महिलांच्या आमच्या आशा सेविकांमार्फत आलेला प्रतिसाद खूप छान आहे. 140 महिला एका गावाच्या कॅम्पसाठी येत आहेत, म्हणजे प्रगती चांगली आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं असेल की हे प्रगती आणि हा तपास पुढेही चालू ठेवायला पाहिजे महिलांनी, कारण सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा इतरही कॅन्सर जे असतात, कॅन्सरची एक पद्धत असते की ते आज आहे तर आज नाहीये तर उद्या होईल की नाही, तर 100% होऊ शकतो उद्या. आज नाहीये ह्याची शाश्वती नाहीये की आज नाहीये तर आपल्याला कधीच कॅन्सर होणार नाही. भलेही आज तुम्ही तपास करून जाणार असाल, पण जेव्हाही कुठं तुम्हाला संधी मिळते की कुठेतरी आपल्याला स्क्रीनिंग करायला कोणाकडनं कुठल्या शिबिरामार्फत
मशीन्स अवेलेबल होत आहेत, ऍडव्हान्स्ड मशीन अवेलेबल होत आहेत, तर महिलांनी त्याचा लाभ घ्यायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सध्या ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर ह्याच्या कॅन्सरचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे की साधी आपल्या थनातील गाठ जी असते ती पुढे जाऊन स्टेजेस वाढले, जर ती कॅन्सरस असेल तर स्टेजेस वाढले, तर तुमच्या कार्यक्षेत्रातल्या, आपल्या कार्यक्षेत्रातल्या बऱ्याच महिला आहेत की ते उघड जखम घेऊन पण फिरतात, पण त्याच्यावर काही कार्यवाही करत नाही किंवा त्याच्यावर काही उपचार करत नाही. तर माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की त्या स्टेज पर्यंत आपल्याला जायलाच नको. भलेही तुम्हाला वाटते की नाही आपल्याला तर काही होऊ शकणार नाही, आपल्याला नाहीच आहे, आपण सगळीकडे नॉर्मल आहोत, तरीही तपासण्या करून घ्यायला काहीही हरकत नाही. तपासणी करा, शुअर व्हा की नाही आपल्याला काही नाहीये, आपण निरोगी आहोत. आणि ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगचा हाच एक मोठा फायदा आहे की जसं जसं आपलं महिलांचं एज वाढतं, म्हणजे महिलांच्या आयुष्यात 3-4 टप्पा असतात की आपलं एक बालपण असतं, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह एज असते, त्याच्यानंतर हळूहळू आपण म्हातारपणाकडे पुढे वाटचाल करतो. ह्या 3-4 स्टेजेसमध्ये कॅन्सर हा कुठल्याही स्टेजला होऊ शकतो. त्याला काहीही म्हणजे आता कारणं अशी आहेत की नैसर्गिक कारणं असतात, त्याला कधी कधी आपल्या तब्येतीची कारणं असतात, तर कारणं कुठेही असो, जर आपल्याला त्याच्या सुविधा उपलब्ध आहेत तपासण्यांच्या, तर त्या तपासण्या नक्कीच करायला पाहिजे. तर आज डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून ह्या ज्या थर्मल स्क्रीनिंगसाठी नवीन मशीन्स अवेलेबल आज झालेल्या आहेत, त्याचा परिपूर्ण लाभ तुम्ही घ्या. जे राहिलेल्या महिला असतील त्यांना पण सांगा की येऊन ती तपासणी करून घ्या. आपल्या महाराष्ट्र शासनद्वारे आरोग्य विभागामार्फत कॅन्सर जनजागृती ह्याचे पण उपक्रम राबवले जातात, पण गव्हर्नमेंट यंत्रणेमध्ये थोडं आपल्याला तुटवडा जातो, कारण मशीन्स कमी असतात, वर्कलोड फार असतं. मग जर तुमच्या नॉर्मल तपासण्या ग्राउंड लेवलला झाल्या आणि त्या डिटेक्ट होऊन की हा कॅन्सरची ही स्टेज आहे, ह्याला पुढे ट्रीटमेंट लागतायत, तर त्यासाठी शासकीय विभागामार्फत आपल्याकडे शासन यंत्रणा आहेच, पण ग्राउंड लेवलला स्क्रीनिंग जर कुठल्याही फाउंडेशनच्या मार्फत होत असेल तर त्याचा परिपूर्ण फायदा हा तुम्ही घ्यायलाच पाहिजे. फक्त सर्व्हायकल आणि ब्रेस्ट नाही तर ओरल कॅन्सर जे आहे, जे आपल्या महिला पुरुष दोघांमध्ये आज बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्याची सुद्धा स्क्रीनिंग डिसेंट फाउंडेशनच्या मार्फत राबवली जाते, तर त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यावा. आणि मी सरांना रिक्वेस्ट करेल की हे फक्त मॅमोग्राफी नाही तर सर आपण आता पुढे एक स्टेप FNAC कडे वळूया, जेणेकरून जे आतील भागातला तुकडा घेऊन आपण जी तपासणी करतो त्यातून आपल्याला कन्फर्म कळेल की कुठला कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजला आहे. आता आपण स्क्रीनिंग करतोय आणि ही स्क्रीनिंग 100% जुन्नर तालुक्यातील सर्व महिलांची होणे गरजेचीच आहे. जर 100% स्क्रीनिंग झाली तर आपले पुढचे जे स्टेजेस आहेत की स्टेज 4 कॅन्सर, स्टेज 3 कॅन्सर, हे आपल्या तिकडे जायचंच नाहीये. तर ह्यासाठी पूर्ण स्क्रीनिंगचा फायदा हा तुम्ही सर्वांनी घ्यावा. आणि जर कोणाला कॅन्सर रिलेटेड कोणी फायनल स्टेजला असेल तर आपल्याकडे शासकीय योजना पण बऱ्याच आहे. मुख्यमंत्री सहायता निधी आहे किंवा SDH-ला, DH-ला, या यंत्रणेमार्फत त्यांच्या ट्रीटमेंटचं आपल्याकडे सुविधा आहे. जर इकडनं स्क्रीनिंग झाली तर हा डाटा आम्ही आमच्या तालुक्याला मेंटेन करत असतो की सर ह्यातून स्क्रीनिंग केलेले किती पॉझिटिव्ह आले, मग कुठं पाठवायची आहे, कसं पाठवायची आहे, ह्याचं नियोजन सुद्धा बिडवई साहेब एकदम व्यवस्थित करतात. आणि कुठलाही त्रास न होता त्याच्या पुढचं, म्हणजे असं नाही की शिबिर झालं, तुम्ही एकदा तपासणी केली आणि तुम्ही मोकळे झाले, तुम्हाला त्याचे रिझल्ट कळले नाही, तर तसं होत नाही. डिसेंट फाउंडेशन मार्फत ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या पूर्णपणे कव्हर केल्या जातात. आज एक महिला जर इथे तपासणीसाठी येत असेल, ती नॉर्मल असेल तर घरी जाईल, नॉर्मल नसल्यास काही निघालं तर त्याचं ती नॉर्मल होईपर्यंत जे काही स्टेप्स लागतात ते सगळे डिसेंट फाउंडेशनच्या मार्फत मोफत राबवल्या जातात. आणि त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे, आव्हान सुद्धा आहे की आपल्या तालुक्यात जर अशी सोयी सुविधा उपलब्ध असेल तर आपण नक्की ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, निरगुडे.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.